मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन हेच माणसाच्या बंधनाचं कारण आहे आणि मन हेच माणसाच्या मुक्तीचं पण कारण आहे. मित्रांनो, पुढील महिन्यामध्ये मकर राशीमध्ये 4 ग्रह राहतील. रवी आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, बुध आहे. आणि ह्या 4 ग्रहांचा एकत्रित परिणाम कर्क राशीच्या मनावरती जास्त होताना दिसून येईल. जर मन हे अस्थिर असतं ना, तर सगळं असूनही त्रास होत असतो, आणि जर मन स्थिर असेल तर अडचणी असूनही माणूस सावरत जातो. त्यामुळे एकंदरीत कर्क राशीसाठी हा जो फेब्रुवारी महिना आहे ना, हा काळ बाहेरच्या परिस्थितीपेक्षा पुन्हा एकदा आपल्या मनाची परीक्षा आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्क राशीचं मन नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील राहणार आहे. कारण की कर्क राशीच्या व्यक्ती ह्या भावना दडपून ठेवणाऱ्या नसतात. ते प्रत्येक गोष्ट मनात खोलवरती घेतात, आणि सध्या ग्रहांची अशी स्थिती आहे की ही भावनिक खोली अजून वाढते. त्यामुळे जे आधी सहज दुर्लक्ष करता आलं असतं ना, तेच आता मनाला थोडं जास्त लागायला लागत असतं. छोट्या गोष्टी, जसं एखाद्याचा बदललेला सूर असतो, दुर्लक्ष केल्यासारखं वागणं असतं, किंवा साधा शब्द नीट न बोलता जाणं, हे सगळं कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात खूप मोठं रूप घेतं. कारण त्यांना या गोष्टी शब्दात कमी आणि भावनेमध्ये जास्त समजतात. आणि म्हणूनच या काळात कर्क राशीच्या व्यक्तीचं मन जे आहे ना, ते थोडं लवकर दुखावलं जातं. जबाबदारी आणि अपेक्षांचा एक भावनिक ताण तर जास्त जाणवतोच. कारण की ह्या व्यक्ती जबाबदाऱ्या टाळत नाहीत, उलट त्या स्वतःवरती घेत राहतात. मग त्या कुटुंबाच्या असोत, किंवा नात्यांच्या असोत, किंवा त्या कामामधील असोत. पण सध्या ग्रहस्थिती अशी आहे की मी एवढं करतोय ही भावना मला एवढं समजून घेतलं जात नाही, ह्यावरती मात करते. आणि मनाला एक प्रकारचा थकवा आणि थोडी निराशाही जाणवत राहते. सध्याची तरी हीच परिस्थिती आहे कर्क राशीची. याच ठिकाणी कर्क राशीच्या मनात एक विचार वारंवार येऊन लागतो, आणि सध्याही आहे तो म्हणजे मी सगळ्यांसाठी करतो, मी सगळ्यांची काळजी घेतो, पण माझ्या भावनांची काळजी कोण घेतं, हा प्रश्न त्यांच्या मनात सारखा येतो. आणि हा विचार बोलून दाखवला जात नाही त्यांच्याकडून, तो शांतपणे आत साठवला जातो. आणि त्यामुळेच कर्क राशीचं मन जे आहे ना, ते अधिक जड होतं. पण लक्षात ठेवा, या काळात जरी कर्क राशीच्या व्यक्तीने मन थोडं शांत ठेवलं ना, किंवा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ स्वतःला दिला ना, आणि भावना आणि निर्णय यांच्यात थोडं जरी अंतर ठेवलं ना, तर तुमचे निर्णय अधिक स्पष्ट होतील, योग्य आणि सुरक्षित होतील. कारण की कर्क राशीच्या व्यक्तींची खरी ताकद ही भावना नसून भावनांवरती नियंत्रण ही आहे. त्यामुळे हे केलं तर हा काळ तुम्हाला काही दुखावणार नाही, उलट तुम्हाला तो आतून मजबूत करेल. करिअरच्या बाबतीत जर विचार केला तर कर्क राशीच्या व्यक्तींनो, ह्या काळात नक्कीच कामाचा ताण तर वाढण्याची शक्यता आहे. कारण की ग्रहांची गोचरीच अशी आहे की जबाबदाऱ्या तुमच्याकडे आपोआप येतात, तुम्ही मागितल्या नसल्या तरी येतात. कारण की कर्क राशी स्वभावतः जबाबदार आणि विश्वासू असतात, आणि त्यामुळे वरिष्ठांना वाटतं की हे काम यालाच देता येईल, आणि इथेच अपेक्षा वाढायलाही सुरुवात होतात. वरिष्ठांकडून अपेक्षाही जास्त राहतील. कारण की शनीच्या प्रभावामुळे कामात शिस्त येते, वेळेची मर्यादा घालून दिली जाते, आणि तुमचा जो निकाल आहे ना, किंवा रिझल्ट आहे, यावरती भर दिला जातो. आणि कर्क राशीच्या व्यक्ती तरी मेहनत कधी टाळत नाहीत, त्यामुळेच तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातील. पण त्या अपेक्षा कधी कधी शब्दात न सांगता थेट कृतीतून लादल्या जातात, ज्यामुळे तुमच्या मनावरती दबाव वाढतोय. आणि मग ह्याच काळात नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन भूमिका पण मिळू शकतात, आणि ज्या सुरुवातीला तुम्हाला थकवणाऱ्या पण वाटतील, कारण की त्या तुमच्या सवयीच्या बाहेरच्या असतात. पण ग्रह संकेत असं सांगतात की या भूमिका तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत आहेत. कारण की कर्क राशीच्या व्यक्ती जेव्हा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारतात ना, तेव्हा ती जबाबदारी ते मनापासून निभावतात. पण इथेच एक महत्वाचा बदलही करावा लागतो, तो म्हणजे भावना बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेण्याचा. कारण की मंगळ बुधाच्या प्रभावामुळे काय होतं, शब्द आणि कृती वेगवान होतात, आणि कर्क राशीच्या व्यक्ती भावना घेऊन प्रतिक्रिया देतात. पण ह्या काळात भावना निर्णयावर हवी झाली तर चुकीचा निष्कर्ष निघू शकतो. आणि जर तुम्ही ह्या काळात संयम ठेवलाच ना, लगेच प्रतिक्रिया दिली नाही, आणि प्रत्येक गोष्ट थोडी अंतर ठेवून पाहिलीत ना, तर हळूहळू पण निश्चित अशी तुम्हाला स्थिर प्रगती दिसेल.
कारण की शनी तर काय लगेच फळ देत नाही ना, पण जे देतो ते टिकणार देतो. आणि कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हीच स्थिरता जी असते ना, ती खूप महत्वाची असते. काही व्यावसायिक व्यक्ती असतात, त्यांच्या भागीदारीबद्दल जर बोलायचं झालं तर त्या व्यक्तींसाठी हा काळ थोडा संवेदनशील आहे, कारण की पार्टनरशिप मध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणि हे गैरसमज मोठ्या गोष्टींमुळे नाही, तर बोलण्यातल्या अगदी छोट्या चुका किंवा अपेक्षा स्पष्ट न मांडल्यामुळे होतात. म्हणूनच काय होतं की प्रत्येक गोष्ट थोडी स्पष्टपणे बोलून ठरवणं फार गरजेचं आहे. कारण की बुधाच्या प्रभावामुळे कसं होतं, संवाद हा महत्वाचा ठरतो. आणि जो संवाद स्पष्ट ठेवतो ना, तोच या काळामध्ये नुकसानही टाळू शकतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन करार करत असाल ना, तर कागदपत्रे नीट तपासणं अत्यंत आवश्यक, कारण की तुमची भावनेवरती विश्वास ठेवण्याची जी सवय आहे ना, ती तुम्हाला या काळात फसवू शकते. आणि मग मंगळाच्या घाईमुळे काय होतं, मग एखादी गोष्ट पटकन तुमच्याकडून मान्य केली जाऊ शकते आणि जी नंतर तुम्हाला अडचण निर्माण करू शकते. म्हणून भावनिक विश्वासापेक्षा व्यावहारिक शहाणपण जास्त गरजेचं आहे. म्हणजेच काय होतं की समोरचा चांगला वाटतो यापेक्षा अटी काय आहेत हे महत्वाचं ठरतं ना. आणि हा बदल कर्क राशीसाठी थोडा कठीण असतो, पण आवश्यकही आहे. त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे काय की जुन्या ग्राहकांमधून किंवा जुने संबंध वापरून कर्क राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकतो. कारण की कर्क राशीच्या व्यक्तींनी पूर्वी जो विश्वास आणि नातेसंबंध तयार केलेले आहेत ना, त्याचाच परतावा या काळात त्यांना मिळण्याची शक्यता आहे. आणि हेच सांगतं की कर्क राशीचं खरं भांडवल हे म्हणजे नाती जपण्याची क्षमता आहे. थोडक्यात सांगायचं तर हा काळ कर्क राशीसाठी कामात आणि व्यवसायात थोडा कठीण वाटेल, पण योग्य संयम, स्पष्ट संवाद आणि तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला ना, तर हा काळ मग तुमचं करिअर आणि व्यवसाय दोन्हीही अधिक मजबूत करून जाईल. कर्क राशीच्या आर्थिक स्थितीचा जर विचार केला पुढील महिन्यामध्ये, तर घर, कुटुंब किंवा आरोग्यावरती थोडा खर्च वाढतो. ठीक आहे, उत्पन्न तुमचं स्थिर राहील आणि बचत मात्र कमी होऊ शकते. मोठ्या गुंतवणुकीसाठी मात्र ही योग्य वेळ नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. कर्ज घेण्याआधी थोडा तुम्ही नीट विचार केलाच पाहिजे आणि तुम्ही स्वतःचं एक बजेट बनवणं अत्यंत आवश्यक आहे. कुटुंब किंवा नातेसंबंधांचा जर विचार केला ना, तर घरामध्ये भावनिक वातावरण जास्त राहील आणि लहान मोठे वादही होऊ शकतात, कारण की मंगळ बुधाचं एकत्रित गोचर चालू आहे. आई असेल किंवा जोडीदार असेल किंवा जवळची व्यक्तीशी संवाद जो आहे तो महत्वाचा आहे. संततीशी पण संवाद महत्वाचा आहे. समजूतदारपणा जर ठेवला तरच मग नातं काय होतं, अधिक घट्ट होतं. आणि स्पष्ट ठेवला तर गैरसमज टाळता येतात. बोलण्यापेक्षा समोरच्याचं ऐकून घेणं तुमच्यासाठी जास्त उपयोगी ठरतं बरं का. वैवाहिक जीवनामध्ये काय होतं, मग अपेक्षा जास्त असल्याने निराशपणा येऊ शकतो आणि जुने विषय जे असतात ना, ते मग पुन्हा उफाळून येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही स्पष्टपणे बोलणं, खुलेपणाने बोलणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही घाईत निर्णय मात्र घेऊ नका. तुम्ही वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करणं फार गरजेचं असतं. त्याच्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करू नये. शिक्षण आणि मग स्पर्धा परीक्षाचा जर विचार केला ना, तर विद्यार्थ्यांना ह्या काळामध्ये थोडी एकाग्रता कमी वाटू शकते. कसं होतं की अभ्यासात थोडे भावनिकच चढ उतार येऊ शकतात आणि त्यामुळे एकाग्रता जी आहे ना, ती आपली भंग पावत असते. पण तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, मग तुम्हाला चांगले निकाल मिळतील. कला असेल, मानसशास्त्र असेल किंवा मेडिकल असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल ना, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फायदा आहे बरं का. शेवटच्या क्षणी जो असतो तो गोंधळ मात्र टाळला पाहिजे विद्यार्थ्यांनी. जो परिपेर लिहिताना बऱ्याच वेळा होत असतो, अभ्यास करताना बऱ्याच वेळा होतो, पण त्यामुळे परीक्षा देताना तुम्ही एकाग्र राहण्यावरती जास्त तुम्ही भर दिला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त गणपतीची उपासना करावी. सामाजिक जीवनात नवीन लोकांशी ओळख होईल, पण सर्वांवरती लगेच मात्र विश्वास ठेवू नका, जे तुम्ही कायम ठेवता. आणि तुमची प्रतिमा जी आहे ती तुमच्या भावनांवरती अवलंबून राहणार आहे. योग्य लोकांशी जर संपर्क ठेवला ना, तर फायदा होतो. आणि वादग्रस्त चर्चा ज्या असतात ना, त्याच्यापासून तर तुम्ही दूरच राहिलं पाहिजे. आध्यात्मिक आणि मानसिक समतोल जर आपण विचारात घेतला ना, तर हा काळ तुमच्यासाठी अंतर्मुख होण्याचा आहे. म्हणून तुम्ही तुमची जी काही रोज
उपासना असते तुमच्या गुरूंनी सुचवलेली, ती तुम्ही करत राहणं गरजेचं आहे. स्वतःशी पण संवाद साधणं गरजेचं असतं. भावनिक स्थैर्य मिळवण्यासाठी अध्यात्म तुम्हाला मदत करत राहतं. जर आपण काही पारंपरिक शास्त्रामधले उपाय करू इच्छित असाल ना, तर तुम्ही दर सोमवारी चंद्राच्या बीज मंत्राचा जाप करू शकता. तुमच्यासाठी मग त्यावेळेस पांढरा किंवा थोडा फिक्कट रंग, डार्क नसावा, तो शुभ असू शकतो. आणि जर आपणास दान करण्याची इच्छा असेल तर दूध, तांदूळ किंवा पाणी हे तुम्ही दान करू शकता. अनावश्यक भावनिक प्रतिक्रिया टाळणं हा तुमच्यासाठी उपाय असेल. त्यामुळे तुम्हाला जाता जाता सांगतो बरं का, की हा काळ काही भावनांचा नाहीये, थोडा भावनिक परिपक्वतेचा आहे, मॅच्युरिटीचा आहे. जिथे मन शांत असतं ना, तर तिथंच निर्णय योग्य असतात. त्यामुळे संयम आणि समजूत ठेवल्यास काय होईल, कर्क राशी सुरक्षितपणे पुढे जाईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.